नमस्कार. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन म्हणजेच के-एम-आय-एस राइट? की नॉलेज मॅनेजमेंट सिस्टम जे के-एम-आय-एस ॲप्लिकेशन आहे ऑफिसमध्ये, त्याचा कशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल किंवा कुठल्या वेळेला आपल्याला के-एम-आयचा वापर करायला पाहिजे. ते आज आपण ह्या सेशनमध्ये समजून घेऊयात. जेणेकरून ई-ऑफिसचा वापर करताना जे मल्टिपल ॲप्लिकेशन दिलेले आहेत, ई-फाईल सिस्टम, के-एम-आय-एस, मग अदर सर्व्हिसेसमध्ये एम-आय-एस रिपोर्ट. तर त्याचबरोबर हा के-एम-आयचा कसा फायदा घेता येईल आपल्याला किंवा बेनिफिट घेता येईल ई-ऑफिसचा वापर करताना. ते आज आपण या आजच्या भागामध्ये समजून घेऊयात. जेणेकरून आपल्याला ऑफिस वर्कआउट करताना डेली रूटीन जे ऑफिस वर्कआउट आपण जे करत असतो राइट? तर त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पार्ट असतो तुमचं की डेटा स्टोरेजचं. तर के-एम-आय-सी ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये आपण इझिली डेटा स्टोरेज करू शकतो. त्याचबरोबर शेअर करू शकतो आणि पब्लिश करू शकतो. अशा ह्या 3 गोष्टी खूप इझिली आपण के-एम-आयच्या माध्यमातून करू शकतो. जेणेकरून आपल्याला खूप सोपं मॉनिटरिंग किंवा शेअरिंग जे सोपं होतं किंवा डेटा स्टोरेज करणे खूप सोप्या पद्धतीने करता येईल. तर बघा हा तुमचं के-एम-आयचा डॅशबोर्ड आहे. राइट? ह्यामध्ये नंबर ऑफ रिसीव्ड किती डॉक्युमेंट डायरेक्टली असं होऊ शकतं की युजर टू युजर पण तुम्हाला डायरेक्ट एम-आयच्या माध्यमातून डेटा रिसीव्ह होऊ शकतो. किंवा सबमिट म्हणजे एखादा डेटा तुम्हाला पब्लिश करायचा असेल ई-ऑफिस पोर्टलला, तर त्यामध्ये ॲज पर रोल, ॲडमिन रोल तुम्हाला असेल तर नक्कीच ते पब्लिश करता येतात. रोल नसेल तर ते अप्रूव्हलला जाईल. जे काही ॲडमिन डिपार्टमेंट असेल ते अप्रूव्हल देईल त्यानंतर तो पब्लिश करता येईल. तर हे सबमिटेड त्याकरिता ऑप्शन आहे सबमिटेडचं. नोटिफिकेशन काही डेटा तुम्हाला रिसीव्ह झाला असेल तर किंवा काही पब्लिश झालं असेल तर. तर अशा प्रकारे हे डॅशबोर्डला तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं जे काही ऑफिस ऑर्डर लेटर आहे त्याचं रिझॉल्युशन हे सगळ्या डॅशबोर्डला आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा आता फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की के-एम-आयचा वापर हा आपल्याला डेटा स्टोअर करण्याकरिता, शेअर करण्याकरिता आणि पब्लिश करण्याकरिता याचा वापर करता येईल राइट? तर त्याकरिता बघा इथं ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. ह्या सबमिट उजव्या बाजूला बघा सबमिट टॅबच्या ड्रॉपडाउन जो मेनू दिलेला आहे त्यामध्ये की डॉक्युमेंट, लिंक आणि ऑनलाईन डॉक्युमेंट. म्हणजे एखादा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा असेल के-एम-आयएसमध्ये तर त्याकरिता काय करायचं डॉक्युमेंटवरती जायचं. इथं आल्यानंतर काय करा, की जे काही तुमचं डॉक्युमेंट तुम्हाला जे अपलोड करायचं आहे, फॉर एक्झाम्पल आपण वन ड्राईव्हचा वापर करत असतो, Google ड्राईव्ह किंवा डिजिलॉकर्स. तर तशा पद्धतीने इथे तुम्ही आधी फोल्डर सिलेक्ट करा, की डेटा कुठं स्टोअर करायचा आहे. मग त्या डेटाचं टायटल काय आहे ते एंटर करा आणि त्याचं मग डिस्क्रिप्शन म्हणजे डिटेलिंगमध्ये. जेणेकरून तुम्हाला इन फ्युचरमध्ये डेटा जेव्हा सर्च करायचा असेल, तर त्यामध्ये आपल्याला सोपं जाईल. त्याकरिता हे डिटेल डिस्क्रिप्शन देणं पण खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड हा इझिली आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे डिस्क्रिप्शन एंटर करा. त्यानंतर तिथं खाली मल्टिपल ऑप्शन दिलेला आहे, पण कंपल्सरी नाही. त्याकरता सिलेक्ट केलं नाही तरी चालेल. त्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला स्टोअर करायचं आहे के-एम-आयएसला, ते इथं अपलोड फाईलवरती जा. इथं सिलेक्ट करा जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि इथं ओपन करा. ओपन केल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. आता सेव्ह केल्यानंतर बघा तुम्हाला एक इथे इंटरफेस बघायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला ॲज पर रोल जे आपण ई-ऑफिसमध्ये म्हणत असतो, की तुमचं रोल काय आहे? जसं तुमचा हायरार्की असेल, रोल असेल, त्याच हिशोबाने तुम्हाला डॉक्युमेंट इथं स्टोअर करता येतो, पब्लिश करता येतो किंवा शेअर करता येतो. तर बघा करंटली डॉक्युमेंट इन अ प्रायव्हेट स्टेट राइट? म्हणजे यामध्ये हा डेटा सगळ्यांना व्हिजिबल नसणार, फक्त हा युजर लेव्हलला असेल. तर यामध्ये बघा काय-काय रोल असतात, जे असेल तर तुम्हाला डेटा पब्लिश पण करता येतो आणि शेअर पण करता येतो. आता पहिला जे ऑप्शन आहे बघा, की नो चेंज म्हणजे फक्त डेटा तुम्हाला स्टोअर करता येईल, त्याला चेंज करता येणार नाही. प्रायव्हेट म्हणजे डेटा तुमच्या लेव्हलला व्हिजिबल असणार ओन्ली म्हणजे जे काही ओनर असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डेटा स्टोअर करत आहे, तर मी ओनर आहे माझा डेटाचा, तर तो मलाच व्हिजिबल असणार, त्याच्या व्यतिरिक्त कुणाला नाही. तर अशा प्रकारच्या डेटाला आपण प्रायव्हेट म्हणत असतो यामध्ये. त्यानंतर सबमिटेड फॉर पब्लिकेशन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पब्लिश करायचा रोल दिला नसेल, तर हा डेटा तुमचा सबमिट होतो तुमच्या ॲडमिन डिपार्टमेंट लेव्हलला आणि मग ते राइट्सने अप्लाय करतात, जेणेकरून हा डेटा सगळ्यांच्या स्क्रीनला, डॅशबोर्डला बघायला मिळतो पब्लिश केलेला. पब्लिश इन नोटीस बोर्ड जे काही पब्लिश होतो, व्हिजिबल होतो, तर त्याकरिता हा इथं ऑप्शन आहे, की पब्लिश इन नोटबोर्ड डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन असेल, तर डायरेक्ट सिलेक्ट करा, जेणेकरून डायरेक्ट पब्लिश होऊन जाणार. मेक व्हिजिबल टू एव्हरीवन. तशा प्रकारचे मल्टिपल ऑप्शन आहे, जे तुम्हाला असेल, तर त्यावरून डेटा तुम्हाला अशा-अशा पद्धतीने डेटा स्टोअर करता येईल. आता युजरला बघा फक्त 2 रोल दिलेले आहे, नो चेंज आणि सबमिट फॉर पब्लिकेशन. तर हा डेटा तशाच पद्धतीनं स्टोअर होऊन जाणार तुमच्या लॉगिनला. तसं मी सेव्हवरती क्लिक करणार, तर ऑटोमॅटिक हा डेटा स्टोअर होऊन जाणार तुमच्या माय डॉक्युमेंटमध्ये आणि इथं बघा तुम्हाला बघायला मिळेल, हा बघा पहिल्याच नंबरला आलेला डेटा आहे. आता हा डेटा मी स्टोअर केलेला होता, पण हाच डेटा मला शेअर करायचा असेल, तर त्याकरिता इथं क्लिक करा, त्यानंतर राइट क्लिक करा, शेअरवरती जा.
जेणेकरून तुम्हाला हा डेटा शेअर पण करता येईल. तर जे मी बेनिफिट सांगितलं होतं KMIचं, की डेटा स्टोअर करणं, शेअर करणं आणि त्याला पब्लिश करणं. तर आता जे सेकंड फंक्शन मी दाखवत आहे शेअर करण्याचं. तर हा डेटा शेअर करताना तुम्हाला एखाद्या युजरला शेअर करायचा आहे, की एखाद्या ग्रुपला शेअर करायचा आहे किंवा ऑलरेडी शेअर केलेला आहे का? तर अशा प्रकारे 3 फंक्शनिंग आहेत. एखाद्या युजरला शेअर करायचं असेल, तर इथं त्यांचं नाव सर्च करा. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे एक नाव टाइप करताय. हा युजर असेल तर इथं ऑटोमॅटिक लिस्टमध्ये येणार, राईट? आल्यानंतर त्या युजरला मला इथं सिलेक्ट करावं लागणार. बघा अनिल इथं नावाचे युजर आहे, त्या युजरला सिलेक्ट करा. ॲड युजर होणार. मग त्याला शेअर करताना काय-काय फंक्शनिंग द्यायचं आहे. म्हणजे डेटा फक्त व्ह्यू करू द्यायचा आहे, की त्याला अप्रूव्ह करू द्यायचं आहे किंवा त्यांना अलर्ट वगैरे द्यायचा. तर हे ऑप्शन तुम्ही टिक करा आणि मग शेअर करा. जेणेकरून डेटा त्या युजर लेव्हलपर्यंत शेअर होणार. तर हा झाला तुमचं की डेटा स्टोअर कसा करायचा आणि शेअर कसा करायचा. त्यानंतर एखादं डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन लिंक जनरेट करायचं आहे, तर इथं बघा लिंकवरती क्लिक करा. आता फॉर एक्झाम्पल लोकेशन, त्यानंतर तुमचं जे काही लिंक आहे त्याचं टॉपिक. फॉर एक्झाम्पल की ई-ऑफिस व्हिडिओ व्हिडिओ ट्रेनिंग लिंक, राईट? असं मी याचं टायटल देत आहे आणि इथं डिस्क्रिप्शन आणि त्याचे ते URL. जेणेकरून ती लिंक सगळ्यांच्या डॅशबोर्डला व्ह्यू होणार आणि त्या लिंकवर जायचं असेल तर युजर त्या लिंकवरती क्लिक करणार फक्त. तर तो व्ह्यू कुठं होतो तर बघा, परत जेव्हा आपण डॅशबोर्डला जात असतो यामध्ये, राईट? उदाहरणार्थ आता बघा इथून मी हे बॅक घेत आहे आणि मी जात आहे माझ्या होम पोर्टलवर. तर जे काही लिंक असेल किंवा तुम्ही पब्लिश केलेला डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला बघा इथं बघायला मिळणार आहे नोटीस बोर्डला. तर त्याकरिता पण आपण KMIचा वापर करू शकतो. एखादं लिंक पब्लिश करायची असेल किंवा एखादं डॉक्युमेंट शेअर करायचं असेल सगळ्यांना किंवा एखादं नोटीस, तर इथं आपल्याला तो नवीन टॅबमध्ये बघायला मिळेल. तर अशा प्रकारे यूज आहे KMIचं ई-ऑफिसमध्ये.